राम राम मंडळी, कलम 302 विलाग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आई बागला मुखीने वाकचातुर्य दिलेले. एखादा नाजूक गंभीर विषय जरी असला तरी तो साध्या सरळ तुमच्या मनाला पटेल अशा शब्दामध्ये सांगण्याची कला. हा म्हणजे आता 22 लाख फॉलो करायचं म्हणजे काहीतरी असणच ना थोडंफार. पण अहंकार गेला ना, अहंकारात असा हवेत गेला ना माणूस की वाटू झालं म्हणायचं. त्याच आपला देवाभाऊ नाही का. ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी कचून लुटत होती इथं महाराष्ट्रामध्ये, सहकाराव पकड होती, सगळे व्यवस्थित चाललं होतं. आर पाटलांसारखा चांगला फ्रेश चेहरा दाखवायला पुढं होता. त्यावेळेस देवाभाऊचा उदय पण झाला नव्हता. देवाभाऊची जर हिस्ट्री पाहिली ना, यड लागेल तुम्हाला. देवाभाऊ सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे परीस सोन्यासारखाच माणूस, लक्षात घ्या. ह्या गोठड्यांच्या अमक्या तमक्या त्या माणसाने प्रचंड फोकस दिला. संघाची ताकद पाठीमागं होती. आपले पत्रकार निखिल वागळ्यांचे कॅबिनच्या बाहेर तर 4-4 तास हा माणूस वेटिंग करायचा का, तर ती संध्याकाळी आजचा सवाल म्हणून एक असायचं. जबरदस्त चांगले चांगले मंत्री संत्री ते अडचणीत आणायचं. बुद्धिमान माणूस, ब्राह्मण म्हणलं बुद्धिमान असतोच. त्याबद्दल काही गोष्टीत जगात कुठेही शंका घ्यायची नाही, ध्यानात ठेवा. हा माणसाला पहिल्या पंचवार्षिकला जेव्हा हे मिळालं मुख्यमंत्रीपद, ते काय फुकट नाही मिळालं. त्या रेसचे पण मुख्यमंत्रीपदाच्या लेवलची सगळ्या माणसांना खच्ची केलं. सगळ्या जगाला सगळं माहीत असं, ध्यानात ठेवा. दुसरी गोष्ट, नंतर हा माणूस बदलला. ही लय मोठी गोष्ट आहे बरं का. आता ही देवीच्या पटांगणात बसले, खोटं बोलणार नाही तुम्हाला. माणूस बदलतो ताकद पैसा सत्ता आल्यावर. पण तरी सुद्धा आपण अशी कामना करायला हरकत नाही पांडुरंगाला की त्यांच्याकडून देशाची सेवा घडू, त्यांना केंद्रात घेतलं जावं आणि केंद्रात त्यांच्याकडून चांगलं देश हित व्हावं, असं मला आतून मनातून वाटतं. आणि असं काय नाही की बदलला माणूस म्हणजे सगळंच वाईट झालं, असं अजिबात नाही. तुकाराम मुंडे देव माणूस आहे. आजही देव, उद्याही देव राहणार, ध्यानात ठेवा. तुकाराम मुंडे ह्या व्यक्तीची त्या पदावर नियुक्ती करायला सही कोणाची लागते? देवाभावांची. केली का नाही? चांगली काम आहेत, पण काय होते सध्या भाजप चांगली कामं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यात कमी पडते असं मला कुठं. प्रवक्ते फिवक्ते बदलून टाका म्हणावं सगळे. अतिरेक टाळावा फक्त, बाकी व्यवस्थित आहे सगळं. दुसरी गोष्ट, मंत्र्यांची बेतालजी वक्तव्य आहेत का, तर एक कुठलं तरी काल काय म्हणलंय तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याला एक वेळेस अन्याय करा पण कारखानदारांच्या अन्याय करू नका. अरे मेला नाही शेतकरी पार भाऊ. जो कुठल्या मतदारसंघातून निवडून येतोय बघा आणि त्याला पाडा बा, असं शेतकरी विरोधी वक्तव्य सहन करून घेऊ नका. काय नाही, कात सुद्धा राहत नाही शेतकऱ्याला, ध्यानात ठेवा. डाळिंबात 4 पैसे येताना असं वाटलं होतं, तर ती तेले फिरलाय बऱ्याच ठिकाणी. पावसाने दडी मारलेली. पावसाची अपेक्षा कुठल्या जिल्ह्यांनी करायची नाही तुम्हाला सांगतो. एक तर शेण असावं नाही तर येडा असावं, मधला प्रकार आहे ना हा फार गदाळ. आणि नेमका जो मधला भाग आहे ना, शेण्याकडे बी पाऊस आहे, येड्याकडे बी पाऊस आहे, असं धरून चाला. मध्येच पाऊस नाही. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नाही, सातारामध्ये नाही, सांगलीमध्ये नाही, शिवाय आमचाच पट्टा आहे, पुण्यात नाही. नाशिक पिशिकला आहे, नाशिकला काय अडचण. गुजरातांनी पार तू काही नुकसान करून गेली, दोन काढलं पार ते, म्हणजे नुकसान असं. इथं पाऊस नाही. नगरच्या बऱ्याचशा अहिल्यानगरच्या निम्म्या भागात पाऊस नाही, असा विषय. आणि निम्मा पाऊस काळ संपला, ही लय दुःखाची गोष्ट आहे. ज्याला नाही वावराच्या बाहेर पाणी निघाले नाही, वावानी अजून एक बी नाही. हा चोर पावलं येणार दुष्काळ असतो. आता फक्त माझी इच्छा आहे गणपती बाप्पा पावलं तर लय भारी काम होईल बा. आणि गणपती बाप्पा चुकून जर समजा रुसला असत्या नाही पावलं तर तुमचे आमचे पित्रच आहे बा, पितरपाठात तरी व्हावा. असा विषय. पितरपाठात नाही झाला ना मग अवघड आहे. आणि थंडीची चावल लागली, थंडी आता वातावरण थंड झालं की विषय संपला म्हणायचं पावसाचं. मग ध्यानात ठेवा, दुष्काळ हा चोर पावलांनी येतो. ज्यांना नाही ना काय नाही. आणि अजून लय वाकडं तिकडं घडणार आहे, ध्यानात ठेवा, लय काही होणार आहे. माझं एक येड्याचं आहे का, 2026 म्हणजे 5-6 महिने पुरेल एवढं धान्य साठा तुमच्या घरात उपलब्ध असला पाहिजे. शक्य झाल्यास एक छोटा सोलर सुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे की लाईट जरी कमी झाली गेली तरी, असा विषय. आणि गाड्या गोड्या कुठं, आता सणसुदीचं दिवस चालू झालं,
आता श्रावण चालू होईल, होता होईल एवढं. कुठलीही नवीन वस्तू खरेदी, गाडी बदलतो, दुनिया बदल, काय बदलू नको. तुझी जिंदगी बदलणारी, तू काहीच बदलू नको. हाय हीच राहून द्या, थोडं ॲव्हरेज कमी मिळून द्या. नवीन काय घ्यायच्या भानगडीत पडू नका. 100% गुंतणार. एकदा माणूस सह्या केल्या 36 गुंतला ना, परत त्याला सुट्टी नाही भाऊ. हा, ती ओढून देणार, आबरू घालवणार. हा, बेकार काम असतं ते. त्याच्यामुळं ठेवले अनंतात तैसेची राहावी 2026, एवढं लक्षात ठेवा. हा, काल गुरुपौर्णिमेच्या बऱ्याच लोकांनी शुभेच्छा दिल्या. काय काही काम बी असं लागलं होतं, कोणाचा फोन सुद्धा घेऊ शकलो नाही मी दुपारचा. दुपारपर्यंत घेत होतो. आमचा एक जोडीदार आहे, त्यांनी फोन केला, कालचा एपिसोड पाहून फोन केला. आज मला स्टोरी तर सांगणारच आहे. स्टोरी कोणाची हे पण तुम्हाला सांगतो. जिगलो म्हणजे पुरुष वेश्या हा काय प्रकार आहे. मी असं ठरवलं तुम्हाला रोज स्टोरी सांगतोय. थोडं अवांतरण, थोडं मधलं बी असलं तुम्हाला सांगाय काय हरकत आहे बुवा. ही माझ्या डोक्यात आहे, आज थोडं निवांत होऊन द्या. ते जोडीदारांनी फोन केला. बालमित्र, 8वी 9वी 10वी 11वी 12वी लग्नापर्यंतच्या कालावधीतला. आणि मग त्यांची स्टोरी पाहिली कालची. जावयाला जापा असं म्हणलं होतं मी, अमकं तमकं. त्याने आवर्जून फोन केला. मला स्टोरी बरोबर सांगितली तू, पण तुझ्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगितला असतं तर अजून बरं झालं असतं. तू त्यालाच माहिती आहे, मलाच माहिती आहे काय झालं. म्हणलं तू सांगायला हरकत नव्हती. अरे पण मला कसं सांगायचं एवढ्या लोकांसमोर. ती जाहीर कबूल दिल्यासारखं होतो. आणि सासरवाडीत गेले माझ्या, मिळते बा 2 घास पोटाला, ती सुद्धा बंद होत्या ना. म्हणलं मला काय नाही सांगून टाक म्हणला. हा, काय जगात दुःख ना ठेवायचं नाही काय मला, तू सांगायला पाहिजे होतं. मला आज थोडा उल्लेख करतो, 2-4 मिनिटात उरकतो. तुम्हाला सांगतो, जुन्या कपड्यावर आमची हळद लागली. बहीण भावाचं एकत्र लग्न एका मांडवात. आधी बहिणीचं लागलं, मग माझं लागलं एकाच मांडवात, दारापुढे लग्न. माझी पोरगी नवरी लई आमची नाही, मामाची पोरगी. बरं असू द्या. विषय असा झाला की आता जावायचं सासऱ्याचं कारण बरं का. आमची सासू लय बिचारी चांगली. सासू अशी चांगली की ती जात्यावरची ती गाणी बिणी सगळे त्या म्हातारीला येणार, सगळी व्यवस्थित. अजून बी आहे, नाही असं नाही. मामीचे गेलं, मामीच्या पाया पडलं ना, ती कोंबड्याची अंडी, कोंबड्या जोंबड्या करडू बिडू, कधी 500 कधी 200, पण मोकळ्या हाताने पाया पडलं की 500 किंवा 9 सासू मला देणार भाऊ असं. मी आवर्जून पाया पडतो. खर्च निघतो. आता जावाई काय करता, पेट्रोलचा खर्च बिर्च निघून जायचा. सासरं लई विचित्र आमचं. सक्का मामा देणार ठेवा. ती पैशाचं एवढं लोभी की लिंबाचा बाग आहे त्यांच्याकडे, लिंब बिंब काढणार सगळं. पोरांना नातवांना म्हणणार चला लिंब गोळा करू, अमकं तमकं. ती बाजारात पेठेत विकणार. आता त्याचं 500 1000 700 1000 काय येत असते ती. त्या पोरांना 10 रुपयाचं खायला नाही आणणार भाऊ कधी नातवांना. ती पैशाला पैसा जोडणार, त्याच्याकडे बघणार आणि ती बँकेत टाकणार. मारणार सासलं. 10-5 लाख रुपये असते ना भाऊ. आता मला काय आकडा माहिती नाही. आणि मग एखादं गोड बोललं ना, गोड बोलू माणसं लय असते समजा आमच्याच नातेवाईकांपैकी. मी पोकलॅन घेतलाय, मी जमीन घेतली, मी JCB घेतलाय. 2-4 लाख देता का, माघारी फिरवतो मग 2 महिन्यात. मोठ्यापणा दिला की लगेच काढून त्या माणसाला देणार. घरच्यांचा विचार काय नाही, 1 मॅन शो. आणि पुढचा बी देणारा काय ते 10 रुपये बुडवीत नाही, 10 रुपये व्याजही देत नाही. देणार ठेवा हा हीच मुद्दल. हा मामा दार तुमचं पैसे. अशी परिस्थिती हाय. ती सत्य बोलतो, लबाड बोलणार. आता ती लग्नाच्या वेळेस नवरदेवाने आंघोळ केलं नाही का, पारण्या जातो नवरदेव, सासरावाडीकडचे कपडे असतात. आणि आम्ही तर भाऊ मला तर ते लाज वाटते त्या माणसात लग्न, ती लग्नच म्हणतोय ती आंघोळ करायची. माझ्या अंगावली केस आहेत तुम्हाला सांगतो. म्हणजे आमच्या सगळ्याच 7 मावशी आहेत. 30-35 जण असते ना आम्ही, बहीण भावंडा सगळी. सख्या मावस बहिणी आणि सख्या चुलत भाऊ. पण सगळ्यांच्याच अंगावर केस. बरं एखाद्या अर्ध नसेल पण सगळ्याच्याच अंगावली केस. आमच्या मामाच्या बी अंगावर होती थोरल्या. विषय काय झाला लय पर्सनल सांगतोय बरं का. ती म्हणले नवरदेवाने आंघोळ केली. आता जोडीदार होत असते ती लाईन उभी राहिलेली, आंघोळ बिंघोळ केली ना, आता कपडे घालायचे. नवरदेव पारण्या ट्रॅक्स जीप होती, त्या जीप मध्ये बसून पिपा नेवली होती पुढं, बहारो फुल बरसाव मेरा बेबा आया ही, कळलं का. आणि अर्धा किलोमीटर मारुतीचं मंदिर. आता काय झालं,
टावेल तोच असला बारका अपरा बर का, याडा बी आहे ना त्याचा. म्हणलं जुना टावेल आणा, जुना टावेल आणा. ती नवरदेवाचे कपडे बघा तुम्हाला सांगतो, ती घरातला जुना टावेल आणला, तो लांबाट होता. ती महत्वाचं आहे, ती नवा आहे का जुना महत्व नाही. अपराने कसं काय करायचं बुवा, ती लांब. आणि ती बाया कलावर लय लाख लफडी, लय बेकार कार्यक्रम असतो तो. ती टावेल गुंडाळला, अंडरपॅन्ट वल्ली काढून टाकली आणि म्हणले सासऱ्यांनी बस्त्या दिलेली कपडे बनायला, आणि त्याला बनायला बरोबर बसलं बुवा. कंपनी बघितली, रुपा आयला मला एक नंबर रुपाचं बनेले. लक्सची अंडरवेअर असं कुठला चायना मेड आटम आणला होता तुम्हाला सांगतो. ती एक तर मांड्यातच फिट झाली, बळच वरवडली त्याला. वरवडली की टर्रा आवाज झाला. भानगड बघितली. आता ही सगळी लोक, मी टावेल मध्ये मध्ये. आता मलाच माहित होतं फक्त काय झालंय. जोडीदार आता मित्र आहेत, लय जीवाचं असतात तुम्हाला सांगतो, सगळं माहित असतं. मग इथं माझा जोडीदार त्याच्यात बंटी म्हणून होता, बंटी पवार. म्हणजे रावसाहेब दादा पवार होते त्यांचा नातू. आणि नंतर आता आशू बाप्पू पवार होते त्यांचा पुतण्या. आशू पवारांच्याकडे बरेच दिवस शिकायला होता ते बाप्पूंच्याकडे. ती बंटी होता, ती बंटी पवार. बंटी इकडे म्हणलं अंडरपॅन्टचा लांगा झालाय. आता लांगा म्हणजे काय प्रकार, काय म्हणतात त्याला बाबा, परकर परकर. ते असं गोल झालं ना, ती मधलं गेलं तुटून, लांगा झालाय. आणि प्रश्न असा आहे की मी काही इथं पॅन्ट घालू शकत नाही बाबा. आता पॅन्ट कसली कुणाला माहिती. आता त्याचं काय होतंय का, इज्जत खदरी नाही, काय सांगायचं तुम्हाला, हसू नका. त्याला जोडीदारांना अजून एक जोडीदार होता सचिन शेलार म्हणून. त्यांना दोघाला सुद्धा आता पटकून इथं पर्याय काय काढावा. जुनी अंडरपॅन्ट घरात असन वाळलेली, एक वली झालेली, आणि ह्याचा झालाय लांगा. आतून इतका राग आला होता तुम्हाला सासऱ्याचा. कालचा कार्यक्रम मॅच राबवला असतो. म्हणजे कसं आहे, कमीत कमी जावायला अंडरपॅन्ट तरी तू ह्याची घे ना, जरा जरा बारीपैकी घे. लोकांचं ऐकायचं. ते पाहुणं रावळा होते आमचे, ते राजे निंबाळकर, ते एकत्र बसता भरला होता. आयती बरं आहे आता नवरदेवाला अंडरपॅन्ट तरी. त्यांना बोललो नाही अजून, चांगली घ्यावा माणसात. काय करावं मग, त्यांनी डोकं लावलं भाऊ. आता जोडीदारच आहे तिथं, काय ते म्हणते ते ऐकावं लागतं. दोघं जण विचार करून म्हणले, हे बघ आता ऑप्शन नाही, पर्याय नाही. आम्ही असं कडेने उभं राहतो, तू टावेल तर गुंडाळलेला आहे, आत भले काही का असा ना, त्याच्यावर पॅन्ट चढव बा. म्हणलं पॅन्ट निभारे का, ते काय म्हणते सफारी होती बघा, हाफ याची सफारी. पॅन्ट निभारे का, हा म्हणले चांगली. तसं त्यावर पॅन्ट घातल्यानंतर मला थोडं बरं वाटायला लागलं. म्हणजे थोडं असुरक्षित वाटायचं कमी झालं, लक्षात घ्या. अशी माझ्या जीवनाची चित्रकथा काय सांगू तुम्हाला. म्हणजे काहीतरी त्याला. आणि मग बरेचशांनी कमेंट केली, माझ्या सासऱ्याला मी सांभाळतो असं. माझं मन वाढन का हो सासर सांभाळायला, तुम्ही सांगा. आता लय अवघडी, काय करता. आलिया बोगाशी असावी सादर. जास्त नको बोलायला. नाही आमचं चहा पाणी बंद. आताच एवढं सांगितल्यावर चालू होते का नाही, का तिथं आजूबाजू सगळी लोक बघत त्याच्या आता आहे ती बरं आहे, जाऊन द्या त्या. आता आपण आपल्या स्टोरीकडे जायला हरकत नाही. विषय असा आहे, जिगोलोचा साधा सरळ अर्थ आहे की आपलं शरीर विकण्यासाठी, ज्या समजा महिला स्वतःच पैसे दे आणि सुख घे, याचा तोंड आपण त्याला गणिका म्हणतो किंवा वेश्याव्यवसाय म्हणतो. हाच प्रकार पण उलटा, याला म्हणते जिगलो, म्हणजे पुरुषांनी स्वतः व्यवसाय करायचा. बरं मग बरेच जण असं वाटन की आले लय चांगले भाऊ, काय हरकत आहे, मजा बी करायला मिळती आणि माल बी मिळतोय, अजून काय पाहिजे, काय कष्ट करा, दुनिया करा, नोकऱ्या करा, शिक्षण घ्या. अजिबात तसं नाही. ह्या प्रकाराकडे चुकणे झाले. एक तर कायदेशीर गुन्हा तर आहेच हा, पण ह्याच्यात डायरेक्ट एकदा ॲडिक्ट कसा असतो किंवा अल्कोहोलचा असन, ड्रग्सचा असन, हा संपतो, त्याप्रमाणे हा विषय इतका ना. आणि तुम्ही तुमच्या मित्रांचं ऐकून एखादा निर्णय जर घेतला तर ऐकू नका. ध्यानात ठेवा, 2 रंगाचं लुगडं घालणारी आपली आई आता नाही राहिले समजा आया तशा, पण आहेत अजून. आईबापाचं फक्त एक लक्षात घ्या. आणि स्टेटसला आईबाप ठेवायला हरकत नाही तुम्हाला पोरांनी. तुम्हाला सांग, तुम्हाला 1000 लोक मिळतील मोबाईलमध्ये जुगार खेळ, जंगलात खेळ, काय म्हणतात का त्याला, या काही मिळेल.
फक्त तुमच्या विचारापासून डळू नका, माझं येड्याचं ऐका, तुमचं लय कल्याण होणार आहे. हा हा जिगोलो प्रकार काय तुम्हाला सांगतो. आणि ह्या असे जे रॅकेट कार्यरत आहेत ह्याच्यामध्ये भारतात आपल्या, स्पष्टपणे कुणाव दहाड कुणाव रेड एवढं असं हे समाजापुढे अजून आलं नाही. ऑल इंडियातल्या पोलीस स्टेशनला काही अधिकारी कर्तव्य आहेत बा, तुकाराम मुंडे सारखे, त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जिथं जिथं तुम्हाला शक्यता सापडेल की हे रॅकेट एकदा ओपन करा. हे अजूनही जाखलेमूठ 1.25 लाखाची असं रॅकेट आहे. साधारण ही सिस्टीम काय चालते तुम्हाला सांगतो. आता बोलताना तुम्ही समजून घेता तसं एखादा शब्द मग स्पष्ट सांग, बोलायचं म्हणलं लय म्हणजे त्रास होतो तुम्हाला सांगतो. बोलणाराला होतो, ऐकणाराला होतो, पण ते थोडं समजून घ्या विषय काय, म्हणजे त्याच्या पाठीमागचं गांभीर्य तुम्हाला कळलं की तुम्हाला विषय काय. आणि कमीत कमी आपली लेकरं त्याच्यात गुंतू नयेत या दृष्टीने प्रयत्न करा. 14 ते 20 हा ह्यांचा म्हणजे आवडता वयोगट आहे. 14 वर्षाचा मुलगा, मुलाविषयी बोलतोय मी, मुलगी नाही, मुलगा 14 ते 20 हे वय असं असतं की तुमची शारीरिक क्षमता जी आहे, तुमचं टायमिंग जे आहे, किंवा तुमचं शरीरामध्ये अन्न खाल्ल्यानंतर वीर्य तयार होण्याची जी प्रोसेस आहे ही अख्ख्या आयुष्यातली सर्वात फास्ट असते. एक विशिष्ट प्रकारचा करंट आतमध्ये असतो. हा जगाची सिस्टीम आता अशी चालली आहे की ह्या करंटच्या काळात त्याला स्त्रीसुख मिळायला हवं, कारण तिकडनं विरोधी पाठीकून पण तशी प्रोसेस असते. शरीर संभोग योग्य झाल्यानंतर, निसर्ग आहे बरं का येऊ देणार ठेवा, त्याची ते म्हणजे जितकी क्षमता आहे तेवढं लढणारच ना. कळलं का तुम्हाला काही गोष्टी? उदाहरण देऊ का? अमेरिका बघितलं का? अमेरिका सगळी महायुद्ध झाली, लय पहिलं झालं, दुसरं झालं, लय लोक मिल्या. अमेरिका हा असा देश ह्या एवढ्या सगळ्या कालावधीत सगळ्यात कमी नुकसान या देशाचं झालं. ह्या अवलादीकड इतका माप पैसा, इतकं श्रीमंत येते, पण त्याच्यात ते काय करते माहिती आहे का? त्यांचं एक तत्व आहे, अपने पास ताकत है ना तो उसका इस्तेमाल करना ही चाहिए. ती जाडवून हिंती ती इराणला मोकार त्रास देते तुम्हाला खरं सांगतो. आणि ती इराणने उत्तर दिले ती त्यांना कळून चुकलंय. 3 जागा तुटली त्यांची पार्टी अमेरिकेची. असं आहे. आपल्या संघाला संबंध चांगला, आपली तर समजा चाटुगिरीच करतात त्यांची, पण आपल्या देशाशी सुद्धा त्यांच्या देशात डास नाही. आपल्याकडं डास नाही असं जिल्हा नाही अख्ख्या देशात. म्हणजे आपण देण्यात ठेवा, भ्रष्टाचारात टॉपला आहे आपण. ती त्याच्या डासाच्या मलेरिया झाला काय त्याच्या त्या गोळ्या बिळ्यात आपल्याकडे असे करोडोच्या संख्येने उपलब्ध आहेत. फोकाट वाटतो आपण, काही जण वड्यात टाकून देतात आरोग्य कर्मचारी. असं असतं ते, वाटलं म्हणून सांगायचं साहेबाला पार्टीतली कोंबडं खातात ओके, ती चालतं आपलं, ती तुम्हाला माहिती आहे कसं असतं ते. पण अमेरिकेकडे त्याचं प्रोडक्शनच नव्हतं. पाठीमागच्या ती गोळी करून काम करायची, त्यांची आधी मारायला लागली, त्यांनी तिकडून दम द्यायला सुरुवात केली. बघा मोठा देश आहे, व्यापार म्हणजे आपली त्यांना गरज आहे, त्यांना ठेवा, त्यांची आपल्याला आहे. पण त्यांनी ठरवलं ना की इंडियाची आपल्याला अजिबात गरज नाही, द्या खोलून देऊ शकतात. पण ती बिले हुशार, ते संख्येने कमी आहेत, आपली 150 कोटी आहेत. ही कोलगेट फिलगेट यातले अमेरिकन प्रोडक्ट तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर देवासारखा एक माणूस इथं आलता, त्यांनी त्याच्यावर काम केलं, आदरणीय राजीव दीक्षित. मिया खलिफा कधी कधी एखादा तास कॅन्सल करा तुम्ही, राजीव दीक्षित तासभर ऐका, तुम्हाला रियालिटी कळेल. पण अशी लोक आली ना की संपवली जातात, लक्षात घ्या. म्हणून तर म्हणतो की असं जे सिस्टीम ह्या भारतामध्ये आहे, चांगले वर येऊन देणार नाही, त्याला खतम करणार. मला उलटी भीती वाटते. आपलं आत्ताचा देव अवतार आपले मुंडे साहेब, त्यांच्यासुद्धा जीवाला धोका, त्यांना जेड प्लस सुरक्षा पाहिजे तुम्हाला सांगतो. कारण बऱ्याच ज्यांना जे डुप्लिकेशन करतात त्याला ते फोन करतात, म्हणजे त्याचं बंद पाडतात, गुऱ्हाळ बंद, डुप्लिकेट बंद. मग ज्याचं बंद केलंय ती बारीक नसतं, 100-200 कोटीचा मालक असतो, त्याचं डायरेक्ट संबंध एखादा आमदार मंत्री, हॅलो साहेब असाच केलंय, ती तुकाराम मुंडेंनी कारवाई केली. मंत्र्याचं सुद्धा इथं काय चलत नाही भाऊ, मंत्र्याचं सुद्धा नाही. मुख्यमंत्र्याचं चलतं, मुंडे साहेब फोन उचलतात, पण मुख्यमंत्री असे म्हणू शकत नाहीत की अमक्याचं द्या सोडून FDAची आता रेट टाकली का ती कॅन्सल म्हणू शकत नाही. का की आधीच महाराष्ट्रात इमेज डॅमेज आहे,
आणि नियुक्ती आपणच केली आहे आणि आपण ह्या माणसाला हे करताय. आणि ते मुंडे साहेब आहेत, त्यांना गरज नाही. त्यांनी हाय असा पदभार सोडला आणि एक प्रेस बोलावली म्हणलं की मला आमका आमका मंत्री यांनी अशाच दम देतात बुवा, ह्याला सोडा आणि त्याला सोडा. मग काय करायचं बुवा? खऱ्या लय किंमत या जगात ध्यानात ठेवा. मला एक जणांनी फोन केला होता 8 दिवसापूर्वी, चांगला माणूस होता, प्रोफेसर. म्हणजे तुम्ही फार निगेटिव्ह बोलता. जगाला महाराष्ट्रात सकारात्मक चांगलं काय आहे ते सुद्धा बोललं पाहिजे. मला अगदी बरोबर, माझा विशेष क्राईम आहे म्हणलं, पण सकारात्मक काय काय आहे याची मला एकदा लिस्ट पाठव व्हॉट्सअपला. मी वाट बघतोय, अजून येणार 4था दिवस आहे आज. मी त्याच्यावर बोलतोय, एपिसोड बनवतो. असं माझ्या डोक्याला लय ताराशी. तुम्हाला वाटतं ही बोलते, पण नंतर फोनवर लय अवघड कार्यक्रम होतो माझा. चांगले वाईट सगळ्या प्रकारची माणसं भेटतात असं आहे. पण बहुतांशी माणसं फार चांगलं आणि आपल्या जीवाभावाची, आपल्या सबस्क्रायबर फोन करतात. जुगलोवर आलतो आपण. विषय असा आहे की 14 ते 20 हा वयोगट, ह्याच्यातली ही मुलं निरंतर कंटिन्यू जास्त वेळ संबंध ठेवण्याची क्षमता असलेली ही वयोगट, हा टार्गेट होतोय सध्या. दुसरी गोष्ट, कुठं आढळत आता बिडूक, कुठं आढळत? पाणवठ्यापाशी, वड्यात, म्हणजे पाण्याच्या ठिकाणी ना. काही स्पा, मसाज सेंटर, कॅफे आणि जिम, ह्या 4 निगडीत ऑल इंडिया सांगतोय तुम्हाला मी, 4 गोष्टी जिथं आहेत तिथून आतून कनेक्शन आहे. जिम, स्पा, कॅफे, मसाज सेंटर. मसाज सेंटरच्या नावाखाली त्या मुलाला सांगायचं. आणि बेरोजगारी प्रचंड आहे, म्हणजे प्रचंड आहे. फक्त त्याचं टाकायचं हा कमी वयाचा मुलगा आहे, हे बघ तू बस. आणि 10 मिनिटात एकमेकाला 10 मिनिटात एक माणूस दुसऱ्या माणसाला ट्रेन करू शकतो. हे अंगठी, ही मसाज कसा करायचा, तेल शरीरात कसं जिरवायचं, थेरपी आहे आपली जुनी ती. त्याचं आज काय होऊन बसलंय बघा. तुला फक्त बाई चोळायची एक, आणि चोळायची म्हणजे ते मसाज करायचा आहे. आणि 200 ml तिळाचं तेल आहे गरम केलेलं, ते तिच्या शरीरात जिरलं पाहिजे. त्याचं नसा बिसा सगळ्या खुल्या होत्यात, काय अमकं तमकं सगळं ठीक आहे. पण कुठल्या जागेवर जास्त टच केल्यानंतर तिचे विचार थोडे त्या एक आपलं मसाज सोडून वेगळ्या दिशेने जाणार, आणि ती स्वतःहून ऑफर टाकणार की तू आता माझ्याबरोबर संबंध ठेव. त्यावेळेस तू म्हणायचं, संबंधासाठी मला जर आमंत्रित करायचं असेल तर त्याची माझी फी वेगळी आहे. असं आहे, हे असा प्रकार चालतो आता. साधारण परिस्थिती तुम्हाला सांगतो. अगदी 40-42 पासून 65-70 वर्षापर्यंतच्या महिला, ज्यांना काहींचे नवरे मेले असतात, काहींचे नवरे परदेशात असतात, काय असतात, त्यांच्याकडे पैसा, दागिनं, घरदार सगळं असतं. सुख म्हणजे आता आहे त्यापेक्षा 10 पट असतं. पण त्यांना जी इच्छाशक्ती गरज असते ही एका पुरुषाची, 70 वर्षाची महिला सुद्धा 14-15 वर्षाच्या पोराला आमंत्रित करते. ही रिॲलिटी, हे आतलं जग आहे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्याचं प्रमाण कमी असेल, पण ही प्रोसेस चालते. त्या मुलांची कुठं आधार कार्ड सुद्धा नाहीत. वेगवेगळ्या NGO काम करतात ना, ह्या बऱ्याच गोष्टी त्या कधी कधी सांगतात, ते पण जास्त लिमिटच्या बाहेर सांगत नाही, काय त्याचा इश्यू असतो. पण हे जग आहे आतलं. ज्या 60-65 वर्षाच्या ठोकाळ महिला त्या पोरांच्या बारीक 14-15 वर्षाच्या बोकांडी वाजतात, किंवा एक आपल्या शरीराचा एखादा अवयव अर्धा तास, 1 तास तू फक्त चाटच, असं सांगतात. ह्याच्यातून त्या मुलाची मानसिकता चेंज होत जाते. जे करायचंय तुमचे स्वतःहून मनाने निर्णय घेण्याला किंमत नाही देत. तुम्ही फक्त ऑर्डर फॉलो करायची. ऑर्डर, हे कर, ते कर, काय असेल ते. आज यांचे रेट तुम्हाला सांगतो, एका रात्रीचे हे 25 ते 35 हजारापर्यंत रेट नुसता. ते मुलाला देतात तेवढे पैसे. तरी काय आपल्याकडे शेळ्या मेंढरा मागची म्हणतात किंवा लई चांगले 35-30 हजार रुपये कोणाला आहे म्हणले, कोणालाच नाही चांगले, असं नाही. त्या पुरुषाला पुरुष म्हणून ठेवतच नाहीत, लक्षात घ्या. त्याचं समजा शरीर आहे, त्याची एक क्षमता आहे, त्या क्षमतेनुसार त्यांनी 50 रन काढल्या. त्याला ऑर्डर घ्यायची ना, ठीक आहे तू अजून काढ, अजून 50 काढ, काय मरण का ती चिटून हा ती पार
यंग आलं ना पार बुवा आता काहीच व्हाय ना. तू नशा कर. बघा तू नशेमध्ये काय दारू फिरू लई किरकोळ झाली या ध्यानात ठेवा. त्यांची स्कॉच असते समजा पण लई किरकोळ झाली. ह्याच्यात विविध गोळ्या नशेच्या मॅड्रेक्स सारख्या वापरल्या जातात. गांजा वापरला जातो. दुसरी गोष्ट शक्तिवर्धक औषधं जे घेतल्यानंतर त्याचं काम तर ते करतं पण हृदयावर प्रचंड स्पीडने ते हृदयांचं ती पंपिंग चालू होतं. शरीर मरत नाही, अटॅक येत नाही. याचं कारण 14 ते 20 वयोगट ती क्षमता आहे त्या शरीराची. प्रत्येक तंतून तंतू क्लिअर आहे. ते काय डायबिटीस नाही ते काय हे नाही तवा मरीजही गेलेलं नाही ते हा रगाट. ह्यांना कधी कधी एका रात्री 2-2, 3-3 ऑफर घ्यावं लागतात. म्हणजे रात्रीच दिवस उजेडेपर्यंत तो पोरगा लाख रुपये कमावतो. लक्षात घ्या. बऱ्याचशा जणांचं पुरुषत्वच गेलं 12 महिन्यात सारखा ह्या डोस घेऊन. कारण काय तुमच्या मनाने काय करायचं नाही ना. लक्षात घ्या. पण काय परिस्थिती तर इतकी भयानक आहे की 15-16 वर्षाचं कवळं किरळ पोर त्याला खालटा 60-65 मारची डब्बी बाधाडी कसली तरी मांगावाळी दिसायची बाई वरून बसती. बेकार काम आहे. तुम्हाला कळत नाही काही गोष्टी. ही चलतं बरं का जगात. आणि शक्यतो उच्चभ्रू समाज ग्रामीण भागात हा प्रमाण कमी आहे पण आहे. अजिबातच नाही असलं नाही पण शहरात प्रमाण जास्त आहे. श्रीमंताच्या काय काय नाही का गाडी येतात ते हातात हात गुंतवून येतात फॉरेन स्टाईल आणि ते पार्टन बिर्टन ह्यांच्यात ते प्रमाण जास्त आहे. आपला एक आणि आतली गोष्ट अजून सांगतो. ह्या 60-65 वर्षाच्या महिला 15-16 वर्षाची पोरं घेतात त्यांना त्रास देतात रात्रभर नको नको ते करायला लावतात. ह्या मेंटली सुद्धा काहीतरी डिसीज असतो हा रोग असतो हा की त्यांचं अख्खं तारुण्य एकांतवासात पुरुषाच्या सहवासाशिवाय असं गेलेलं असतं. आणि मानवी मन हा इतका त्याचं पूर्ण विश्लेषण किंवा त्यांचा पूर्ण स्टडी अजून झालेला नाहीये. आपण तेवढं माणसा मेंदू आत्मा मेंदू हा फार भयानक प्रकार आहे. कोणाला कधी काय आवडून सांगता येत नाही. ती काहीतरी मनोरुग्ण म्हणा किंवा काय की त्या गोष्टींची तेवढ्याच क्षणापुरतं ते स्वर्गीय सुखाचा आनंद घेतात पैसा फेकून 30,000. पण 4-8 दिवस झालं की त्यांना परत त्या गोष्टी अनुभवायची 30,000 द्यायची तयारी असते. असा विषय. आणि स्वतःच्या घरी नंतर काय तर रूमचं भाडं हेन तेन 500-500 हजाराच्या नोटा नुसत्या वेटरला हे ते लय लाख लपडी असते. पण ह्याला बाई 30,000 याच्या बापाचं नाहीत पोराच्या. 30,000 पर्सेंटेज असतं ज्यांनी लिंक दिली त्यांनी. म्हणजे मध्यस्थ असतं तो. हे रॅकेट हे ऑल भारतात आहेत. आत्ता सगळ्यात जास्त दिल्ली, नोएडा आणि मुंबई या ठिकाणी आहेत. काही काही अंशी ते सुरतसारख्या ठिकाणी सुद्धा आहेत. म्हणजे जिथं माल जास्त मधमाशा काही येड्या नाहीत कुठे बी जायला. हा ते बिहारमध्ये जाऊन पूर्ण गेल्यात कशाला जात्यात मधमाशा मालच नाही तिथं. ते कलकत्त्यात कशाला जातात गहाण आहे तिथं सगळी. काय त्या कलकत्त्यात ते काय नाही. ती ममता बॅनर्जी मी रिक्षावाल्या त्याला लय विचारतो मला लय आवडलं ही ममता बॅनर्जीचं एरिया. कथा कथा लोक शिवाय देतात त्या ममता बॅनर्जी लय गहाण काय केलं हिनी माटी माणूस काय केलं हिनी. भाजप कोण अपेक्षा आहे तिथं जर बदल करावा. भयानक परिस्थिती प्रचंड गाण्यारडी व्यवस्था आहे तिथं. जीवनमान बी अगदी 10-20 रुपयासाठी वाढणं करतात लोक. भारत तुम्ही एकदा मी जेवढा बघतोय ना तेवढं आकलन करायला बघतोय की बाबा पुणे जिल्ह्यासारखा एकदम त्याच्यापेक्षा भारी असा बागच मला बघा नाही म्हटलं. गुजरात साईड आहे बरं का बरी पण हा काहीतरी आपलं पहिल्या जन्माचं ही तेव्हा पुणे जिल्ह्यात जन्माला येतो माणूस. सगळं काय व्यवस्थित असा विषय. आता ह्या विषयी आपण अजून थोडंसं बोलतो. एवढं सगळं करायला लागून जे पैसे मिळतात हाय प्रोटीन अन्न खात्यात पोरं. सगळं पार्ट व्हेज म्हणा नॉनव्हेज म्हणा काय असेल ते सगळं खात्यात. एखादा शरीराची सिस्टीम आता तुम्ही समजा रक्त दिल्यानंतर डॉक्टर सांगा एवढे दिवस परत रक्त देऊ नका. परत रक्त द्यायचं नाही. नंतर एवढ्या दिवसांनी आपण देऊ शकता. सारखंच रोज रक्त द्यायला गेलं तर माणूस जगन का त्या सिस्टीमवर रक्त तयार करण्याच्या ही पडला ना. तसा हे कंटिन्यू जे संबंधित नाही ह्याच्यामुळं रोज रात्री दिवसभर ती खाऊन पिऊन मेल्यावर पडून द्या रात्रभर 2-2-3 लाख रुपये कमावासाठी 80,000 कमावासाठी तेवढं जर त्याचं शोषण झालं शरीराचं ही 12 महिन्यात अशा प्रकार कार्यक्रम होतो त्याचा की गोळीशिवाय त्याचं काहीच होत नाही. विविध गुप्तरोग त्या पोरला होत्यात.
माइंडवर जो प्रेशर असतो एक प्रकारचा अत्याचारच असतो तो. ह्याने माइंड त्याचं हे होतं, समाजापासून वेगळा जातो, एकटं राहतो, दार बंद करून राहतो. त्याच्या आत्मा त्याला खात असतो की मी काय केलंय. मग बरेचसे असे त्या म्हणजे ज्या क्षेत्रात तो काम करतो त्या क्षेत्रातून तो आउट पण लगेच होतो. लक्षात घ्या, लय दिवस टिकत नाही. बऱ्याच जणांचे आधार कार्ड नसतात. बरीचशी मुलं 2-2 गोळ्यांचा डोस किंवा आधीच बनवून आणायचं ही त्याला माहीत नाही किती हे दूध पे त्यात किती गोळ्या टाक त्याला माहीत नसतं. मग जास्त डोस ओव्हर डोसमुळं मृत्युमुखी पडतात. उराव मरून पडतं ते. त्याचं बाई मरून गुद मारून मारण्याऐवजी ती कसं मरतं पण मरतं पोर. ते पोर मेल्यानंतर त्याची कुठेही वाच्यता नाही, तू कुठं काय, त्याची बॉडी डिस्पोज केली जाते. त्याचं आधार कार्ड नसतं. हे भारतात चाललंय, लक्षात घ्या. एखादी लय वळवळ करणारा असेल ना, आय एम झाटम्यान भाऊ, तू कुणी नाही, तू यापेक्षा जग लय मोठं आहे. तू निहार घे, फक्त अभ्यास कर, स्वतः पाय उभं कर, लग्न कर, पोरं काढ, पास, तू बाकी काहीच करू नको. काय त्रास घेतो. मित्रांच्या सांगण्यावरून कुणीही अशा व्यवसायात घेऊन दिली, जुगलो बनवून आमकन तमकं काही नको. रुमाल बांधून उभी राहतात रस्त्यावर. रुमाल सोपं नाही, ते एक विशिष्ट कलर असतो, हे नको आतलं सांगायला. आता ही ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. लय लांबायला लागले आज, आज स्टोरी सांगितली, पण मी आज मला थोडं अवांतर बोलायचंच होतं म्हणून सांगितलं आज, एक वेगळं काहीतरी म्हणून. पण ह्या जगामध्ये येऊन आहे ना, तुम्हाला सांगतो आतली गोष्ट, लय मनापासून जगावं असं काय नाही, काहीच नाही. तुम्ही म्हणता हे माझं ते माझं तेव्हा, तुम्ही त्या बापाला विचारा, त्याचे नातवंड त्याला आता नीट शब्दाने बोलत नाही, पोराला तर बोलायला टाइमच नसतो. सुनबाई असा पोहे ठेवती, सगळ्यांनी खाऊन झाल्यावर खा कुत्र्या म्हणते, स्वाभिमान सांभाळला होतो. ते रडतं आतल्यात, मी कुणासाठी केलं काय. त्यामुळे माझं आहे का, जगायचे ना ठासून जागा, मरेपर्यंत दुसऱ्याच्या हातात जाऊ नका. स्वतःचा मुलगा असेल, नाता असेल, कुणी असू द्या, 4 पैसे सांभाळून राहा. पण देवाचं नाव आणि आपल्या हातून कुठला गुन्हा घडावा नाही, एवढी अपेक्षा तुमच्याकडून आहे. बाकी आई बागलामुखी सगळं सांभाळून घेईन, काय विषय नाही त्याच्यात. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.